शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भात धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात मोठी मागणी केली। शिवसेना हा ठाकरेंचा पक्ष, चिन्हाचा फायदा मात्र शिंदेंनी घेतला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना हा ठाकरेंचा पक्ष, चिन्हाचा फायदा शिंदेंनी घेतला, त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात सर्वात मोठी मागणी। शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या राजकीय पक्षातनं? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनीही शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। राजकीय पक्षाच्या विरोधात जाऊन शिंदे मुख्यमंत्री झाले, शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले, ते चिन्ह त्यांना ठाकरेंनी दिलं होतं। आता शिंदे म्हणतात मीच राजकीय पक्ष। कामत विधिमंडळ पत्राच्या आधारावर फडणवीस राज्यपालांना भेटले आणि बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं। शिंदे राज्यपालांना भेटले म्हणजे ते राजकीय पक्ष होत नाहीत। विश्वासदर्शक ठरावावर भाजपसह बंडखोरांनी मतदान केलं। हा प्रकार सत्तेतील लोकांनी विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापन केल्यासारखा। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणे वागले। विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही असं 10वं परिशिष्ट सांगतं। विधानसभा अध्यक्ष 10व्या परिशिष्टाच्या विरोधात कसे काय जाऊ शकतात? काहीही न विचारता निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं। राजकीय पक्ष हा पूर्ण वेगळा असतो। आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं। एक वेळ दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात, मात्र पक्ष ताब्यात घेता येत नाही। आमदार आहेत म्हणून आम्ही पक्ष आहोत हा शिंदेंचा दावा तकलादू आहे। आमदार असोत किंवा नसोत पक्ष आयोगाकडे नोंदणीकृत असतो। एखाद्या पक्षाकडे आमदार नसले तरीही तो पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो। सिब्बल विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या स्वरूपात असतो। आमदार निवडून आलेल्या काळापुरताच विधिमंडळ पक्ष असतो। सिब्बल तर विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा। विधिमंडळ पक्ष स्वतःला राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून वाचू शकत नाही। शिंदे पक्षात राहिले नाहीत तर त्यांच्याकडनं होणारे दावे तरी कसे राहणार? विधिमंडळ पक्षावर सर्व अवलंबून राहण्यासारखं असेल तर इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे, जो केला गेला नाही। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता हे खूप महत्वाचं। पक्षाचे प्रमुख आणि सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचा बचाव करू शकत नाही। कामत टर्म संपली असली तरी आमदार अपात्रता प्रकरण महत्वाचं। विधिमंडळ पक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही तर राजकीय पक्ष ठरवतात। शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले, जे त्यांना ठाकरेंनी दिलं होतं। कामत तर शिंदेंच्या आमदारांना आम्ही अपात्र घोषित करू शकतो का? न्यायमूर्ती बागची आम्ही शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा देऊ शकतो का? निर्णय घेण्यासाठी प्रकरण पुन्हा प्राधिकरणाकडे पाठवू शकतो। शिंदेंकडे बहुमत होतं यात वाद नाही, पण बहुमतावेळी शिंदे पक्षाचे सदस्य होते का? न्यायमूर्ती बागची 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेंना पक्ष देण्यात आला। प्रकरण कोर्टात असताना आयोगानं त्यावर थेट निर्णय दिला। विधिमंडळ पक्षानं एकनाथ शिंदेंना मुख्य नेता निवडलं आणि निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, पण राज्यपाल या प्रक्रियेचा भाग नव्हते। सिब्बल आणि एक महत्त्वाची बातमी आजची, केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे आणि यामध्ये केंद्रातले 2 डझन मंत्री बदलणार असं सूत्रांकडनं कळतं। धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार तर शिंदेंना केंद्रामध्ये आणखी एक मंत्रिपदाची अपेक्षा आहे अशी माहिती सूत्रांकडनं मिळते। पुढील काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट झालंय। या मंत्रिमंडळात केंद्रातील तब्बल 2 डझन म्हणजे 24 मंत्री बदलले जाणार आहे। यामध्ये काही मंत्र्यांची खातीही बदलली जाणार असल्याचं कळतंय। काही मंत्र्यांकडे असलेली अतिमहत्वाची खाती कमी केली जाणार आहे। या मंत्र्यांकडे कमी महत्वाची खाती दिली जाण्याची शक्यता आहे, तर काही मंत्र्यांकडे असलेली जबाबदारी आता आणखी वाढण्याचीही शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार तब्बल 24 मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल होणार आहे। केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी शिंदेंना अपेक्षा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसलाही केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। नीट वादावरून राजीनामा द्यावा लागलेल्या धर्मेंद्र प्रधानांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे।
पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे, तर पियुष गोयल यांचं खातं कायम राहण्याचीही शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधून केशव प्रसाद मौर्य किंवा ब्रजेश पाठक केंद्रामध्ये येण्याची शक्यता आहे. अनुराग ठाकूर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. चिराग पासवान यांना केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयापेक्षा मोठ्या खात्याची अपेक्षा आहे. तर तमिळनाडूतून द्रमुकला मोठं कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याचा अंदाज आहे. तर नव्या कॅबिनेटमध्ये महिलांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च केला जाणार आहे आणि या प्रस्तावावरून मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. मात्र या प्रस्तावाशी आपला काहीही संबंध नाही असं महापौर रितू तावडे यांनी म्हटलं. सत्ताधारी शिवसेनेनं देखील याच मुद्द्यावरून महापौरांना या ठिकाणी विचारलेलं. मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका तब्बल 25,12,786 रुपयांचा खर्च करणार आहे आणि या प्रस्तावावरून मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. या प्रस्तावाशी आपला काहीही संबंध नाही असं महापौर रितू तावडेंनी म्हटलंय. सत्ताधारी शिवसेनेनं सुद्धा याच मुद्द्यावरून महापौरांना टोला लगावलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा जोरदार टीका करण्यात आली आहे. एका वर्षासाठी महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी या निविदा काढण्यात येणार असून त्यासाठी 25 लाख खर्च केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतुदीनुसार या निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती आहे. मात्र या प्रकरणात आपण कोणत्याही सूचना आणि आदेश दिले नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय. तसंच एकाच कंपनीला सारखं काम कसं दिलं जातं असं म्हणत महापौर रितू तावडेंनी थेट जनसंपर्क विभागाच्या चौकशीचेही आदेश दिले. तर मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड याच कंपनीला एक्सटेन्शन देण्याची का गरज आहे? माझा तर प्रश्नाचं चिन्ह तिथे आहे. तुम्ही दुसऱ्यांना का संधी देत नाही? गेले 3 वर्ष ती लोक काम करतात आहे. परंतु या ठिकाणी काय केलंय, महापौरांना या ठिकाणी गरज असल्यामुळे मला काय, तुम्ही या ठिकाणी मेसर्सला काम द्या किंवा अजून कोणाला काम द्या. स्टँडिंग कमिटीवरती जे प्रस्ताव होतात ते महापौरांना विचारून येत नाही. महापौरांचा काडी मात्र संबंध नसतो प्रस्तावाशी. त्या बाहेर त्या महापौरांच्या दालनाबाहेर किती प्रस्ताव स्टँडिंगवरती जातात ह्याचा महापौरांशी काही संबंध नाही. जर संबंध असला असता तर या महापौर बंगल्याला लागून परिसराचा त्यावरती मी तेव्हाच थांबवलं असतं. 25 लाखांच्या या प्रस्तावासंदर्भात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपलेली पाहायला मिळते. मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडियासाठी 25 लाखांच्या खर्चाचा पुनर्विचार व्हावा असा सल्ला शिवसेना नगरसेवक अमय घोले यांनी दिला होता आणि त्यावरून रितू तावडेंनी घोलेंनाही उत्तर दिलंय. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंतचं जे मुदतवाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो स्थायी समितीमध्ये ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि मंजूर झालेल्या प्रस्तावावरती आता या लोकांनी अशा पद्धतीने उहापोह करायला सुरुवात केली. मुंबईकरांचे पैसे वाचवा त्या बाबतीत आम्ही खुलेपणे मांडला विषय, त्याच्यात काही गैर नाहीये आणि महापौर सर्वांचे आहेत. आम्ही महापौरांना चांगला उपदेश देऊ शकतो, चांगले सल्ले देऊ शकतो. घ्यायचा नाही घ्यायचा हा महापौरांचा स्वतःचा निर्णय आहे. तो तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही महापौरांवर टीका केली आहे. त्यांना भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय. एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ही प्रसिद्धी आहे का? मुंबईच्या महापौर रितुताई तावडे यांच्या सोशल मीडियासाठी कुठेही 25 लाख रुपयाचं टेंडर काढलेलं नाही. याची संपूर्ण माहिती मी घेतली. हे टेंडर फक्त मुंबईच्या महापौरांसाठी नाहीये. हा प्रस्ताव आजच स्थायी समितीपुढे ठेवला जाणार होता. मात्र ऐनवेळी काही कारणास्तव आजची स्थायी समितीची सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील स्थायी समितीच्या सभेमध्ये काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच महाराष्ट्र जगाच्या नकाशावर असल्याचं सर्जिओ गोर यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाच्या शैलीचं जोरदार कौतुक केलंय. मुंबईमधील मेडिसिटीसाठी अमेरिकेच्या क्लिव्हलँड क्लिनिक सोबत महाराष्ट्र शासनाचा करार झाला. या करारावेळी आयोजित कार्यक्रमात अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली.
साज्य गौर यांनी केलेल्या या कौतुकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरतोय. भारतामध्ये अमेरिकेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राजदूत पदावरील व्यक्तीने केलेल्या कौतुकामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. Finally, I'm also delighted to see a dear friend of mine, and that is the Honorable Chief Minister Fadnavis. And I wanna say one thing, because I've traveled the world and I've met a lot of leaders. You have somebody here who's dynamic, who's energetic, who cares about what he does. Maharashtra is on the map for two reasons. One is Mumbai. The second is your incredible Chief Minister. So give him a round of applause. पीएम केअर्स फंडमध्ये तब्बल 8,452 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आहे. एवढा मोठा निधी शिल्लक असताना त्याचा वापर जनतेच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी का केला जात नाही असा सवाल अभिजित दिपके यांनी केलाय. कोकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंनी पंतप्रधान मोदींना हा सवाल केला. देशातील शाळांमध्ये पिण्याचं पाणी, बेंच आणि चांगल्या रस्त्यांचा अभाव असतानाही हा पैसा पडून का, असा सवाल दिपकेंनी केलाय. आज मैं आप सबसे पीएम केयर्स फंड के बारे में बात करना चाहता हूँ. कल एक रिपोर्ट आई थी कि पीएम केयर्स फंड में ऑलमोस्ट 8,500 करोड़ रुपए है जो कहीं पर भी यूज नहीं हो रहे हैं. इट्स नॉट बीइंग यूज्ड एट ऑल. एक तरफ 8,500 करोड़ रुपए वैसे ही पड़े हुए हैं और दूसरी तरफ हम देख रहे हैं कि इस देश के बच्चे स्कूल के लिए अच्छी रोड हो उसके लिए रो रहे हैं, स्कूल में बेंचेस हो उसके लिए रो रहे हैं, स्कूल में पीने का पानी हो उसके लिए रो रहे हैं. तो ये पैसा हम उन बच्चों की स्कूल्स के लिए क्यों नहीं यूज कर रहे हैं? एक स्कूल के अगर 8 करोड़ लगते हैं तो 8,500 करोड़ में 1,000 से भी ज्यादा न्यू हाईटेक मॉडल स्कूल्स बनाए जा सकते थे, पर ये सब नहीं हो रहा है. मैं आप सबसे कहना चाहता हूँ, आप रिक्वेस्ट करिए पीएम से कि प्लीज ये जो 8,500 करोड़ है ये तो आपका पैसा है ना, पीएम का थोड़ी ना है, ये आपका पैसा है. तो क्या ये पैसा आपके छोटे भाई बहनों के स्कूलिंग के लिए इस्तेमाल नहीं होना चाहिए? क्या ये आपका पैसा आपके छोटे बच्चों के एजुकेशन के लिए नहीं इस्तेमाल होना चाहिए? सो रिक्वेस्ट द पीएम टू प्लीज यूज द पीएम केयर्स फंड फॉर द पीपल, फॉर द एजुकेशन, फॉर द स्कूल्स ऑफ द पुअर किड्स, एंड द पीएम शुड शो दैट ही ऍक्च्युअली केअर्स. आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया. मराठी सक्तीची उद्यापासून अंमलबजावणी सुरू होणार. कुणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा प्रयत्न नाही, मात्र कुणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही, मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामच्या जागेसाठी अतिरिक्त 1,000 एकर भूसंपादनाला स्थगिती. नाशिक महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याचे न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश. नाशिकच्या धर्मध्वजारोहणासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण. पुरोहित संघाची तयारी. वल्लभाचार्य नरेंद्राचार्यांसह महंतांची उपस्थिती. येत्या 31 ऑक्टोबर पासून धर्मध्वजारोहणाने कुंभमेळ्याची सुरुवात होणार. मोदी, शहा, योगींना देखील निमंत्रण. राहुल गांधींचा 22 तारखेला पुण्यामध्ये छात्रों की गुंज कार्यक्रम. SSPMS या मैदानावर कार्यक्रम होणार. माजी मंत्री सतेज पाटील यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट. सुरक्षा व्यवस्था, पार्किंग आणि पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी. महापौरांचा उल्लेख असलेली कामं, प्रकल्प परस्पर संबंध नसताना मांडू नका. महापौर रितू तावडे यांची पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र. महापौरांच्या नावाचा गैरवापर टाळा. संबंधित विभागांना सूचना. महापौरांच्या नावाने प्रस्तावित योजना असल्यास पूर्व मान्यता घ्या. रितू तावडेंच्या पत्रामध्ये उल्लेख. आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. ज्येष्ठ नागरिकांकडे मुलांना घरातून बेदखल करण्याचे अधिकार आहेत असं कोर्टानं म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक असा निकाल दिलेला आहे. ज्येष्ठांना सन्मानाने जगू देणं ही सभ्य समाजाची ओळख आहे असं कोर्टानं म्हटलंय. लखनौमधील प्रकरणामध्ये निकाल देताना कोर्टानं महत्त्वाची टिप्पणी केली आहे. वृद्धाश्रमातील 81 वर्षीय आईला घर देण्याचे कोर्टानं मुलाला आदेश दिले.